हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासाठी खास संडे स्पेशल एक रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी तुम्हाला आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. या रेसिपीसाठी आपल्याला रेडीमेड जी आलं लसूण पेस्ट मिळते ती नाही वापरायची. आपल्याला हे खलबत्त्यात व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. ही रेसिपी नक्की काय आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. सो अशा प्रकारे व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे आलं आणि लसूण. पुढचं साहित्य बघूया आपण रेसिपीसाठी. हिरव्या मिरच्या, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल, मोठी वेलची आणि शाही जिरं हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तांदूळ मी बासमती घेतला आहे, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे मी. तुम्हाला आवडेल तो तांदूळ घेऊ शकता. 1 किलो चिकन घेतलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित धुवून घेतलं आहे मी स्वच्छ करून. 1 किलोच्या आसपास. 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत, ते असे लांब लांब कापून घ्यायचे आहेत. आणि दही फेटून व्यवस्थित पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी कुकर मध्ये करणार आहे. सो कुकर गॅसवर तापत ठेवायचा आहे. त्यामध्ये तेल ऍड करायचं आहे. या रेसिपीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं आहे. आणि त्यामध्ये अर्धी वाटीच्या आसपास तूप घालायचं आहे. तूप आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कुकरमध्ये. तुम्ही बघू शकता. त्यात आता शाही जिरा ऍड करायचं आहे. ते व्यवस्थित असं तडतडलं पाहिजे. त्यानंतर एक एक साहित्य टाकायचं आहे. मोठी वेलची, दगडफूल, दालचिनीचे तुकडे, तेजपत्ता, हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या ऍड केल्या आहेत मी. आता हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला तुम्ही कांदा ऍड करू शकता. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये, पण कांदा जास्त लाल करायचा नाहीये या रेसिपीसाठी. आपल्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंतच तो फ्राय करायचा आहे. हलकासा गुलाबी रंग आल्यावर आलं लसूणची जी पेस्ट आपण करून घेतली होती, जे कुटून घेतलं होतं, ते यामध्ये ऍड करायचं आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपल्याला मीठ मसाला यूज करायचा आहे. या रेसिपीमध्ये आपण हळद यूज करणार नाही आहोत. सो फक्त मीठ मसाला यूज केलाय मी. तुम्ही तुमच्याकडे जर कोणता गरम मसाला असेल तर तो सुद्धा यूज करू शकता. आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडं परतवून झाल्यानंतर आता चिकन ऍड करायचं आहे. चिकन ऍड करून चिकन ह्या तेलामध्ये, या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. या रेसिपीची एक खास गोष्ट जी आहे ती अशी
की या रेसिपीमध्ये आपण पाणी बिलकुल यूज करणार नाही आहोत. चिकनला जे पाणी सुटेल ते पाणी आणि जे दही आपण घेतलंय ते पातळ करण्यासाठी जे आपण थोडं पाणी त्यात यूज केलं आहे ते पाणी, एवढंच आपण यामध्ये यूज करणार आहोत. त्या व्यतिरिक्त दुसरं अजून वरतून पाणी ऍड करायची गरज नाही. आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तेलामध्ये नीट परतवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता कुकर बंद करणार आहोत, झाकण लावून घेणार आहोत आणि गॅस आता कमी करायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवर 10 मिनिटांसाठी हे होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे चिकन कमी गॅसवर. सो आता 10 मिनिटे झाली आहेत, आपण चेक करूया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता चिकनला आता व्यवस्थित पाणी सुटलं आहे. तुम्ही कुकरमध्ये बघू शकता. सो हे पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट या पाण्यामध्ये हे होऊ द्यायचं आहे चिकन. पाच मिनिटांनंतर आपण यामध्ये तांदूळ ऍड करायचा आहे. तांदूळ ऍड करून झाल्यानंतर जे दही आपण पातळ करून घेतलं होतं ते दही सुद्धा ऍड करायचं आहे यामध्ये. आणि हे दही ऍड करणार तेव्हा तुम्ही गॅस जर फास्ट केला असेल तर तो पुन्हा स्लो करून घ्यायचा आहे, कमी करायचा आहे, जेणेकरून ते दही फुटणार नाही, ही काळजी घ्यायची आहे. एकदम कमी गॅस करून तुम्हाला दही ऍड करून घ्यायचं आहे आणि मग हे जे मिश्रण आहे ते हलक्या हाताने तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढी असली पाहिजे जेणेकरून ते चिकन आणि तांदूळ व्यवस्थित शिजतील. सो आता पुन्हा आपण कुकर बंद करणार आहोत, झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता 12 ते 15 मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सो आता 12 ते 15 मिनिटांनंतर आपण बघू शकता फ्रेंड्स, रेसिपी आपली रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता चिकन आणि तांदूळ व्यवस्थित शिजला आहे आणि जेव्हा तुम्ही कुकर खोलणार तेव्हा खूप छान सुगंध येतो या रेसिपीमधून आणि टेस्टी सुद्धा होते ही रेसिपी खूप. सो तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. आणि आता मी या रेसिपीचं नाव सांगणार आहे तुम्हाला. ही रेसिपी आहे चिकन यखनी पुलाव. सो नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. Thank you for watching, guys. Bye bye.